गोकुळच्या रम्य वातावरणात एका मोठ्या झाडावर एक मोर राहत होता। तो मोर फक्त सुंदरच नव्हता तर चतुरही होता। त्याला एक ध्यास होता, श्रीकृष्णाच्या चरणांची कृपा मिळवायची। मोराचं मन पूर्णपणे कृष्णामय होतं। दिवसरात्र त्याच्या हृदयात एकच आवाज घुमत होता, श्रीकृष्ण श्रीकृष्ण। त्याने ठरवलं, आपण जेव्हा श्रीकृष्णाच्या द्वारावर गाऊ तेव्हा ते नक्कीच आपल्याला ओळखतील आणि आपल्या प्रेमाला उत्तर देतील। मोराने श्रीकृष्णाच्या द्वारावर आपली जागा पकडली। तो प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीस श्रीकृष्णाचं स्मरण करत असे आणि एका गोड आवाजात गाणं गात असे, माझं कोण नाही रे तुझ्याशिवाय, गोपाळ सामवया माझा, आईबाप सामवया माझा। श्रीकृष्ण बाहेर जाताना आत येताना मोराला पाहत असत, पण त्यांच्या नजरेत मोरासाठी काहीच भावना नव्हती असे मोराला वाटायचं। दिवसामागून दिवस गेले, आठवडे, महिने आणि एक संपूर्ण वर्ष उलटलं, तरीही श्रीकृष्णाकडून काहीही प्रतिसाद नव्हता। एक दिवस मोर खूपच दुःखी झाला। त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले। त्याच वेळी आकाशातून एक साळुंकी उडत जात होती। ती मोराला रडताना पाहून थांबली आणि आश्चर्याने विचारलं, हे मोरा, तू इतका दुःखी का आहेस? शिवाय श्रीकृष्णाच्या द्वारावर कोणी रडतन्य हे तर मी पहिल्यांदाच पाहते आहे। मोराने खिन्नतेने उत्तर दिलं, गेल्या एका वर्षापासून मी या छलियाच्या द्वारावर बसून त्याचं भजन गात आहे, पण त्याने माझ्याकडे पाहिलंही नाही, पाणी देणं तर दूरच राहिलं। साळुंकी खळखळून हसली। तिने सांगितलं, अरे भोळ्या मोरा, श्रीकृष्णाचा द्वार सोड आणि माझ्याबरोबर चल। मी श्रीराधेच्या बरसाण्याहून आले आहे। राधाराणी खूप दयाळू आहेत, त्या तुला नक्कीच प्रेम देतील। मोराने साळुंकीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि दोघं बरसाण्याच्या दिशेने उडत गेले। बरसाण्याच्या रम्य वातावरणात राधाराणीच्या द्वारावर पोहोचल्यावर साळुंकीने आपला गोड स्वर उंचावला, श्री राधे राधे, राधे बरसाणेवाली राधे। मात्र मोर तेच जुने गाणं गात राहिला, माझं कोण नाही रे तुझ्याशिवाय, गोपाळ सामवया माझा, आईबाप सामवया माझा। राधाराणीने हे ऐकलं आणि आश्चर्यचकित झाल्या। प्रेमाने त्या धावत आल्या, मोराला मिठी मारली आणि विचारलं, हे मोरा, तू कुठून आलास? मोराने सांगितलं, जय हो राधाराणी, मी नेहमी ऐकायचो की तुम्ही करुणामयी आहात, आज मी स्वतः अनुभवलं। मी गेल्या एका वर्षापासून श्रीकृष्णाच्या द्वारावर बसून त्यांचं भजन गात होतो, पण त्यांनी कधी मला पाणीही विचारलं नाही। राधाराणी हसल्या आणि म्हणाल्या, हे शक्यच नाही, माझे कृष्ण असे नाही। तू पुन्हा गोकुळला जा, पण यावेळी कृष्ण कृष्ण म्हणण्याऐवजी राधे राधे म्हण। मोराने त्यांच्या सल्ल्याचा मान ठेवला आणि पुन्हा गोकुळला गेला। श्रीकृष्णाच्या द्वारावर बसून जोरजोराने म्हणू लागला, जय राधे राधे, जय राधे राधे। हे ऐकून श्रीकृष्ण त्वरित धावत आले आणि मोराला प्रेमाने मिठी मारली। त्यांनी विचारलं, हे मोरा, तू कुठून आलास? मोराने स्मितहास्य करत उत्तर दिलं, वाह रे छलिये, जेव्हा एका वर्षापासून तुझं नाव घेत होतो तेव्हा कधी लक्ष दिलं नाहीस, पण आज राधे राधे म्हटलं तर धावत आलास। कृष्णांनी गोड हस्त उत्तर दिलं, राधेच्या नावात जे प्रेम आहे त्याचा वेगळा ठसा माझ्या हृदयावर आहे। तुझं भाग्य आहे की तू राधेचं नाव घेतलंस, म्हणून मी तुला वरदान देतो की तुझे पंख सदैव माझ्या मुकुटावर विराजमान होतील, आणि जो कोणी भक्त राधेचं नाव घेईल तोही नेहमी माझ्या हृदयाशी जवळ राहील। तेव्हापासून मोर आणि राधाराणीचं नाव श्रीकृष्णाच्या प्रत्येक भक्तासाठी प्रेरणा बनलं। श्रीकृष्णाच्या कृपेची दारं उघडायची असतील तर प्रेमाने म्हणायचं, जय राधे राधे, जय राधे राधे।